हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 268. ऐसा निरुपमा परी आपुलिये विलासवरी, आत्मा राणीव करी आपुले ठाई. अर्थात असे अनन्य असलेले हे आत्मपरब्रह्म स्वतःच निर्माण केलेल्या राज्यात आपण आपल्याच प्रांगणात मोठ्या दिमाखात राज्य करत असते. असे हे अनन्यसाधारण आत्मपरब्रह्म आहे. ते स्वतःसाठी स्वतःचे राज्य निर्माण करते. राज्य अव्याहत सुखेनैव सुरू राहण्यासाठी लागणारे साहित्य साधने स्वतःच निर्माण करते. राज्याच्या व्यवस्थेची नियमावली स्वतःच आखून देते. त्याची अंमलबजावणी स्वतःच करते. उत्तम कारभार करणाऱ्यास बक्षीस देते. कोणी कसूर केल्यास त्याला शासन करते. असा मोठ्या ऐटीत, रुबाबात, दिमाखात राज्यकारभार सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. आता आपण विचार करावा की अशा या विराट ब्रह्मांडात आपला आवाका तो काय आहे. स्वतःची स्वतंत्र अशी मिथ्या ओळख निर्माण करू नये. स्वतःला वेळीच ओळखावे. आपण त्या आत्मपरब्रह्माचा अंश आहोत, वंश आहोत. येथे आपण या राज्याची लीला अवलोकन करायला आलेलो आहोत. यास्तव आपणच नियोजित केलेल्या व्यवस्थेला धक्का लावू नये. निसर्ग नियमाने जे चालले आहे त्याचा स्वीकार करावा. हा आपल्या अल्पशा जीवनातील कालखंडात ब्रह्मांडाचा आनंद घ्यावा, कैवल्यात असावे. ओवी क्रमांक 269. तया ते मणिपे अज्ञान, तरी न्याया भरले रान, आता म्हणे तयाचे वचन, उपसावो आम्ही. अर्थात अशा या आत्मपरब्रह्म ज्ञानाला कोणी अज्ञान म्हणत असतील तर मग ज्ञानाचे रान माजले असे म्हणावे लागेल. परंतु अशांना खुशाल तसे म्हणू देत, ते आम्ही सहन करू. माऊलींनी आतापर्यंत स्वतःच्या अनुभूतीद्वारे आपल्याला आत्मपरब्रह्माचे अति अनमोल असे ज्ञान दिले आहे. हा त्यांचा अमृत अनुभव आहे. त्यांनी तो आपल्यासाठी मोकळा केला आहे. हे आपले महाभाग्य आहे. आज 800 वर्षानंतरही हे ज्ञान आपल्यासारख्यांना उपलब्ध झाले आहे. तथापि हे न उमजणारे याची टिंगलटवाळी करतात. ते या ज्ञानालाच अज्ञान असे म्हणतात. आता या अशा मूलभूत वैश्विक ज्ञानाला अज्ञान असे म्हणायचे असेल तर मग येथे ज्ञानाला काय म्हणणार. शेतात उगवायला नको असे तण, गवत, रान उगवले आहे असे म्हणणार की काय. कदाचित जसे असे रान शेतामधून उपटून दूर भिरकावतात तसे हे लोक या ज्ञानाला जवळ करणारही नाहीत. ते यापासून दूर राहतील. कारण हे ज्ञान काय आहे हेच त्यांना माहीत नाही. ते अडाणी आहेत. ते हे ज्ञान शिकणार नाहीत. त्यांना अन्य काही शिकण्यात स्वारस्य असेल त्यांना तसे करू देत. काही जन्मानंतर का होईना त्यांना याच मुख्य प्रवाहात यावेच लागेल. त्यांचे अजून बरेच संचित शिल्लक आहे, ते त्यांना संपवू देत. माऊली याच ओवी त्याचे उत्तर देत आहेत. ते म्हणतात की असे म्हणणाऱ्यांना तसे खुशाल म्हणू देत. ते आम्ही सहन करू. कारण त्यांच्या या अशा म्हणण्यामुळे आत्मपरब्रह्मात काहीही फरक होत नाही. ते पूर्वी जसे होते तसेच आज आहे आणि भविष्यात ते तसेच असणार आहे. ते इतके विराट आणि महान आहे की अशा क्षुद्र विचाराच्या लोकांमुळे त्यात काही फरक होत नाही. हे ज्यांना समजते त्यांनी आत्मपरब्रह्म ज्ञानाने कैवल्यात असावे. ओवी क्रमांक 270. प्रकाशिते अज्ञान, ऐसे म्हणणे हान, तरी निधी दाविते अंजन, न म्हणजे काही. अर्थात आत्मपरब्रह्माचे ज्ञान म्हणजे अज्ञान
असे म्हणणे दुर्दैवी आहे. तथापि हे म्हणजे जे अंजन डोळ्यात घातले असता भूगर्भातील दैवी संपत्ती दृष्टीस पडते अशाला काजळ म्हणण्यासारखे आहे. असे म्हणतात की पायाळू व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घातले तर त्याला भूगर्भात असलेली दैवी संपत्ती, पाण्याचा साठा, धातूंचा साठा, तेलाचे झरे इत्यादी दिसू लागते. अशा या अंजनाला काजळ म्हणणारे महाभाग पाहायला मिळतात. कारण कसेही करून प्रत्येक गोष्टीची टिंगलटवाळी करणे इतकेच अशांना जमते. माऊली म्हणतात, असेच हे लोक आत्मपरब्रह्म ज्ञानाला अज्ञान असे म्हणतात आणि आम्हाला ते त्यांचे म्हणणे मान्य आहे. कारण अशांना या बाबतीत समजावून देणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतणे आहे. अशामुळे टिंगलटवाळी करायला त्यांना प्रोत्साहित करण्यासारखे आहे. त्यापेक्षा त्यांना विरोध न करणे हे उत्तम. असे लोक आपल्यालाही भेटतात. त्यांना काही समजावून देणे म्हणजे आपल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय करणे असते. इतके करूनही त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण काही समजावून घ्यायची त्यांची तयारीच नसते आणि खरोखरच अध्यात्म त्यांच्या डोक्यावरून वाहून जाते. समजत नसल्यामुळे मग स्वाभाविकच त्याची थट्टा सुरू होते. कारण जे आपल्याला समजत नाही ते समजून घ्यायच्या लायकीचे नाही असे त्यांचा अहंकार त्यांना सांगतो. थोडक्यात काय तर मूर्खाणाम प्रपःपाय न शांतये, मूर्खाच्या नादी लागू नये हे उत्तम. ओवी क्रमांक 271. सुवर्णगौर अंबिका न मणिजे काय कळिका, तैसा आत्मप्रकाशका अज्ञानवादू. अर्थात सुवर्णगौरी असलेल्या अधिमातेला कालीमाता असे म्हणत नाहीत का? तसेच हे लोक आत्मपरब्रह्म प्रकाशाला अज्ञान असे म्हणतात. मागील ओवीचा संदर्भ देत माऊली म्हणतात की आदिमातेला अनंत नावे आहेत. मूलतः आदिमाता परम ऊर्जा असलेल्या आत्मपरब्रह्माने काही विशिष्ट हेतूने निर्माण केली आहे. यामुळे ती सुवर्णगौरी आहे. परंतु तिला कालीमाता असेही संबोधित केले जाते. हे असे चालायचेच. ज्याला जे जसे भावते तो ते तसे व्यक्त करतो. यात रागावण्यासारखे काहीही नाही. कारण यामुळे काहीही शब्द वापरले, काहीही नावे ठेवली म्हणून आदिमातेच्या मूळ रूपात काही फरक होत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म प्रकाशाला अज्ञान असे म्हटले म्हणून आत्मपरब्रह्म प्रकाशाला काही गौणत्व येत नाही. त्यांना आत्मपरब्रह्म प्रकाश समजत नाही म्हणून ते अज्ञानाने त्याला अज्ञान असे म्हणतात. अशांकडे आपण दुर्लक्ष करावे. ओवी क्रमांक 272. येरवी शिवोनी पृथ्वीवरी, तत्वाच्या वाणेपरी, जयाच्या रश्मी करी उजाळा येती. अर्थात असे आढळून येते की या ब्रह्मांडात शिवापासून पृथ्वीपर्यंत सर्व तत्वे याच परम आत्मपरब्रह्म चैतन्यापासून निर्मित झालेली आहेत. माऊली सांगतात की अगदी साधा सरळ विचार केला तरीही असे दिसून येते की या ब्रह्मांडात शिवापासून जड अशा शेवटच्या पृथ्वीपर्यंत जेवढी म्हणून तत्वे आहेत ती अगदी सर्वच्या सर्व, अगदी एकही अपवाद न वगळता त्याच एकमेव आत्मपरब्रह्मापासून निर्मित झालेली आहेत. येथे सर्व त्याच एकमेव आत्मपरब्रह्माच्या परमदिव्य प्रकाशाने न्हाऊन निघते. येथील तमाम सर्व काही त्याच आत्मपरब्रह्मामुळे प्रकाशित होते. आजच्या अतिप्रगत अशा अत्याधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे की येथे काहीतरी ऊर्जामय अशी परमोच्च शक्ती आहे. त्यामधूनच सर्व निर्माण होते. त्यामुळेच येथे नष्ट झालेले अन्य काही आकारात विकारात पुन्हा निर्माण होते. आता त्याला विज्ञान परम आत्मा असे न म्हणता एनर्जी असे म्हणते तर तसे त्यांना म्हणू दे. परमशक्तीवर विश्वास न ठेवणारे, हे मान्य न करणारे, याला विरोध करणारे,
जगाच्या लोकसंख्येचा विचार करता नगण्य लोक आहेत, त्यांची उपेक्षा करावी हे उत्तम. हरिओम.